संदर्भात आता 6 तारखेला एक मोठं आंदोलन आपण नागपूरला करतो आहे. 6 जूनला 14 तारखेला आम्ही प्रत्येक महाराष्ट्रात प्रत्येक मंत्र्याच्या घरासमोर कर्जमाफी असेल, दिव्यांगांचे 600 रुपये 6,000 रुपये मानधन असेल, मजुराच्या. तर मी काल मजुराची माहिती घेतली तर 2017 मध्ये MRGS वर काम करणाऱ्या मजुराला 200 रुपये मजुरी होती आणि 25 मध्ये 300 आहे. म्हणजे 10 वर्षात फक्त 100 रुपये वाढली. मजुराची मजुरी 10 वर्षात ज्या प्रमाणात वाढली त्याच प्रमाणात भावही वाढले. दोनही सारखंच आहे. दोघांचे मरण आहे, शेतकऱ्याचं आणि MRGS वर काम करणाऱ्या मजुराचं पण. मुळात आम्ही जे मुद्दे हाती घेतलेले आहे ते अतिशय कष्टकरी कामकरी आणि जे मेहनतीनं जगतं, कामाशिवाय त्यांचं पोट भरत नाही, अशा लोकांच्या सगळ्या महत्वाचे मुद्दे घेऊन आम्ही हे लढाई लढतो आहे. आणि या सगळ्या लढाईमध्ये 2 तारखेपासून आम्ही अजितदादांच्या बारामतीवर धडकणार आहोत. तिथं आम्ही त्यांचा अर्थसंकल्प वाचून दाखवणार. त्या अर्थसंकल्पामध्ये मजुरासाठी काय ठेवलं, शेतकऱ्यासाठी काय आहे, दिव्यांगांसाठी काय आहे, सामान्य माणसासाठी काय आहे. 7 लाखाच्या बजेटमध्ये 7 लाख कोटीच्या बजेटमध्ये दिव्यांगाच्या आणि शेतकरी मजुरांच्या वाट्याला शून्य आलेला आहे, भोपळा आलेला आहे. म्हणजे ज्या योजना आपण शेतकऱ्याच्या वाचतोय त्या 7 ते 10 ते 15 हजार कोटीच्या वरती जात नाही. मजुरासाठी तर काहीच नाही. कामगार असेल, या सगळ्यांसाठी आम्ही पाहतोय बजेटमध्ये गेल्या 75 वर्षापासून अशी अवस्था आहे. या व्यवस्था बदलल्या पाहिजे. म्हणून आम्ही जातीभेद नाही, धर्मभेद नाही, अर्थभेद. आणि अर्थभेदामुळे माणसं मरायला लागली. मग तो अर्थभेद शाळेमध्ये आहे. श्रीमंताचे पोरं वेगळे शिकतात, गरिबांच्या पोराची शाळा वेगळी आहे. हॉस्पिटलमध्ये तेच आहे. आरोग्यामध्ये सेवा जे गरीबाला भेटतं आणि श्रीमंताला जे भेटतं याच्यामध्ये प्रचंड फरक आहे. आणि मग या सगळ्या गोष्टीवर आंदोलनाच्या माध्यमातून एक नवीन चळवळ आम्ही निर्माण करून पाहत आहोत. मला माहित आहे का देशामध्ये जात धर्म पंथ या सगळ्या व्यवस्थेवर मीडिया असू दे का आमचे राजकारणी लोक असू दे, यांनी सगळ्यांनी व्यवस्थित एक IT सेल निर्माण करून कशा पद्धतीनं मूळ मुद्द्यापासून दूर हटवायचं याचं व्यवस्थित प्लॅनिंग सुरू आहे. त्या दिवशी परभणीला गेलो. परभणीला नवऱ्यानं आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या पत्नीनं पण आत्महत्या केली आणि ते 7 महिन्याची गर्भवती होती. जेव्हा भेट द्यायला गेलो, मुद्दामून तुम्हाला सांगतोय, जेव्हा भेट द्यायला गेलो तेव्हा लोकांमध्ये काही राग नव्हता, कुठलाही रोष नव्हता. मी त्यांना विचारलं असतं का हीच जर आत्महत्या किंवा हा जर प्रकार जर जाती धर्माच्या नावाखाली झाला असता तर गाव पेटले असते. आम्ही त्या आंदोलनात राहिलो असतो. आम्ही 2 दिवस या गावातून त्या गावात जाऊन जाती धर्माची लढाई मोठी केली असते. पण सरकारच्या या सगळ्या धोरणामुळं आज रोज शेतकऱ्याला फासावर जावं लागतं. मला हे मान्य आहे का काश्मीरच्या मध्ये जे काही सापडले त्याचं घर उद्ध्वस्त केलं, गरज काय, त्याचे 10 चितळे करूया. पण या सरकारच्या धोरणामुळे 3.5 लाख शेतकरी मेले. आता आम्ही कोणाचं घर पाडायचं हा चिंतनाचा विषय आहे. हा खऱ्या अर्थानं महत्वाचा विषय आहे. सरकारच्या धोरणामुळं आज हजारो लोक, लाखो लोक आम्ही पाहतोय अतिशय वाईट जीवन जगत आहे. साधे घराचे प्रश्न मिटलेले नाही, शिक्षणाचे नाही, आरोग्याचे नाही, मजुराच्या मजुरीचे नाही, शेतीमालाच्या भावाचे नाही आहे. सरकारनं, भाजप सरकारनं जाहीरनाम्यात पहिलं लिहिलं होतं का लाडकी बहिणीचे 2100 करण. दुसऱ्या ओळीमध्ये लिहिलेलं आहे कर्जमाफी करेल. त्याच ओळीमध्ये असं लिहिलेलं आहे का सगळ्या MSP वर म्हणजे मालावर, शेतीमालावर MSP चे 20% अनुदान देणार, म्हणजे बोनस देणार. तर 20% बोनस म्हणजे सोयाबीनला 6,000 द्यावं लागतं, कापसाला 9,000 द्यावं लागतं आणि आमच्या तुरीला किमान 9,000 पर्यंत द्यावं लागतं. आता हे 20% अनुदान कधी देणार? त्याच्या 13व्या नंबरच्या भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये आहे का आम्ही हे GST जो आहे तो परतावा येईल तो खास करून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला देईल.
तर मला एक सांगा, छत्तीसगड आणि छत्तीसगडला लागून एक राज्य आहे. तिथे आपण धान उत्पादक शेतकऱ्याला बोनस देतो. केंद्र तिथलं राज्य देतं आणि केंद्र पण देतं. मग इथल्या महाराष्ट्रातल्या राज्याला आपण कापूस असेल, सोयाबीन असणार, तूर उत्पादक शेतकऱ्याला बोनस का दिला जात नाही? हे एका राज्यात आपण शब्द पाळता आणि दुसऱ्या राज्यात मात्र ते पाळत नाही. या सगळ्या गोष्टीवर आम्ही 2 जून पासून आमच्या आंदोलनाची सुरुवात होईल. पहिला मुक्काम अजितदादाच्या बारामतीत, दुसरा मुक्काम पंकजाताईच्या परळीमध्ये, तिसरा मुक्काम बाळासाहेब पाटील जे सहकार मंत्री आहे लातूरला, चौथा मुक्काम संजय राठोडच्या किमान 10,000 लोकांच्या सभा घेऊन त्यांना त्यांच्या घरापर्यंत या आंदोलनाचा आम्ही पाहतोय ठोस तिथे त्यांच्यावर व्यवस्थित त्यांच्या घरासमोर जाऊन हल्लाबोळ आंदोलन आम्ही करू आणि तिथून आम्ही फडणवीस साहेब जे डेप्टी सीएम DCM ते CM असं हे आंदोलनाचं स्वरूप आहे. 6 जूनला आम्ही 1 ते 1.5 लाख लोक नागपूरला घुसणार होतो, परंतु हवामान अंदाज जर घेतला आणि तुमच्या लग्नाच्या तिथ्या पाहिल्या तर ते जे संख्याचं आंदोलन आम्ही थोडं लहान करून मी स्वतः 7 जून पासून आमरण उपोषण सुरू करणार आहोत, मोजरे किंवा कुरळपूर्णाला. असा एकंदरीत जेथपर्यंत दिलेला शब्द पाळत नाही तेपर्यंत आम्ही सरकारला सोडत नाही. आता रायगडचं आंदोलन झालं, मशाल आंदोलन झालं, आता रक्तदानाचं आहे आणि नंतर रॅली घेऊन पुन्हा नागपूरला घेरायचं आहे आणि मग उपोषण आहे आणि त्याच्यानंतर मग पुन्हा आंदोलनाची नाही झालं तर उपोषण ठरेल. विदर्भातही आहे, मराठवाड्यातही आहे आणि पश्चिम महाराष्ट्र पण आहे आणि खानदेशात पण आहे. तुम्ही पुणे मेट्रोची भाषा करताय, मान्य आहे, ते केलं पाहिजे. तुम्ही शक्तीपीठाची भाषा करताय, पण आज ज्या अवस्थेमध्ये जगत आहे आम्ही जे प्राधान्यक्रम द्यायला पाहिजे होतं आणि किमान भाव आता आपण लक्षात घ्या का 15% नफा धरून सोयाबीनच्या भावाची शिफारस 7,000 केली, 5,000ने खरेदी केला नाही ना गव्हर्नमेंट, 4,000 सोयाबीन विकावं लागले. त्या भावाला काय अर्थ आहे? आमचे खासदार तिथे बोलत नाही, आमचे आमदार त्याच्यावर संताप व्यक्त करत नाही. अतिशय वाईट आहे. ही अवस्था काँग्रेसमध्ये हेच होती आणि भाजपामध्ये तेच आहे, काही बदल नाही आहे. नाही, आश्वासन तुम्ही जरी दिलं नसतं पण तुम्हाला ज्या खुर्चीवर बसवलं त्यांनी दिलं आहे ना. त्याच्यानं आता नाही म्हटलं तर राष्ट्रवादीचा बाप भाजप आहे आणि बापानं जर आश्वासन दिलं तर पोट्याला पाळा लागते. बिलकुल राहीनच ना. स्टाईल आमची वेळेवरच बदलते, त्याच्यानं अगोदर जाहीर करायची गरज नाही. कसं आहे, त्या रक्तातलाच गुण आहे भाऊ, तो काही सांगायचा विषय नाही. जिथं तुम्ही वेगळेपणा आला तेव्हा तुम्ही समजून घ्यायचं का बच्चू कडू स्टाईल सुरू झाली.